हरे का सारा खाटू श्याम हमारा. महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खाटू श्याम हे दैवत आपल्या संभाजीनगरमध्ये प्रस्थापित झालेलं आहे. आता राजस्थानमध्ये जायची गरज नाही. सर्व भाविक भक्तांना आपल्या येथे दर्शनाची सुविधा उपलब्ध झालेली आहे. तर मी तुम्हाला दाखवतोय तिथलं दृश्य. निसर्गरम्य वातावरणात खाटू श्याम या देवाची स्थापना करण्यात आलेली आहे. चौकडून डोंगर, निसर्गरम्य वातावरणात भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहे. तर आपणही लवकरात लवकर खाटू श्यामच्या दर्शनाला येऊन आशीर्वाद घ्यावे. तर चला, मी दाखवतोय, आपलं दर्शनच करून देतो इथून. तर सर्वांनी दर्शन घ्यावे आणि चॅनललाही सबस्क्राईब, लाईक करावे. तुम्हाला मी अशीच माहिती देत राहते विविध तीर्थस्थळाची, देवाची, धर्माची, आपल्या संस्कृतीची. हे बघा, बाबा श्याम यांची भव्य दिव्य आणि तेजस्वी मूर्ती आपण सर्व दर्शन घेऊ शकता. बाबाला मोर आणि गुलाबाचं फूल आवडतं असं म्हणतात. ते त्यांना लोक वाहतात. बघा, अशी तेजस्वी मूर्ती दिसत आहे बाबाची. हरे का सारा खाटू श्याम हमारा म्हणतात की जो हरलेला आणि थकलेला माणूस आहे त्यांना मूर्ती आणि आशीर्वाद बाबा देतात. तर सर्वांनी कसं जायचं तेही मी सांगतो की छत्रपती संभाजीनगरच्या हरसूल पॉईंटला आल्यावर जळगाव रोडनी पुढं सावंगीला जाऊन उजवीकडे सावंगी बायपास म्हणून वळायचं आणि समोर कृष्णपूरवाडी फाटा लागतो. त्या रोडनी सरळ दुकानं वगैरे लागलेली दिसतात. मग तसं गाड्या भरपूर जात राहतात व आपला रस्ता डायरेक्ट खाटू श्याम मंदिरावर आपल्याला घेऊन जातो. अशाही भव्य दिव्य पताका तिथं लावलेले आहे बाबाचे. आणि शिल्लोड, फुलंब्री साईडनं आलेल्या लोकांना हरसूल टी पॉईंटला येण्याची गरज नाही. त्यांनी सावंगीपासूनच टर्न मारून कृष्णपूर फाट्यावर लागून आपल्याला तो रस्ता भाविक भक्त जाताना दिसतात. मोठं भव्य दिव्य असं काम चालू आहे तिथं. बघा, खूप भाविक भक्त येत आहे आणि निसर्गरम्य असं वातावरणात मंदिराचे काम चालू आहे. दर्शनाला खूप लोक येत आहे. तसंच आपण घेतलेला तो गंडा तिथं लोक बांधतात आणि आपली इच्छा पूर्ण करतात. हे बघा, किती लोकांनी आपल्या इच्छा बाबाकडे मागितलेलं आहे. म्हणतात की बाबा हरे का सारा बाबा श्याम हमारा असं म्हणून तिथं हा गंडा बांधायचा आणि इच्छा आपल्या सांगायच्या की हरेल आणि खचलेल्या लोकांना बाबा पुन्हा उभारी देतो असं म्हणून इथे धागा बांधायचा. आपल्या मनातली इच्छा सांगून, कोणालाही न सांगता आपल्या मनातच ती बाबाला सांगायची आणि इथं असा गंडा बांधायचा. बघा, मी दाखवतो किती बांधलेला आहे लोकांनी. सर्व भाविक भक्त गंडा बांधून आशीर्वाद घेतात. या बाजूला पणला बांधलेले आहेत चौकडून. दररोज हजारो लोक दर्शनाचा लाभ घेत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आपल्याला आता राजस्थानला जाण्याची गरज नाही. भव्य दिव्य असं मंदिराचं काम चालू आहे आणि असं सध्याचं मंदिर छोटंसं तिथं तयार केलेलं आहे. तेही मंदिर खूप छान असं कोरीव काम सारखं तिथं उभं केलेलं आहे. वेलकम मंदिर असं तिथं मूर्ती पण लावलेली आहे. सर्वांनी यायचं. कोणी आलं नसेल तर त्यांनी अवश्य यावे, दर्शनाचा लाभ घ्यावे. बाबा खाटू श्याम बाबा यांना भगवान श्रीकृष्णाची अवतार मानले जातं. त्यांना आशीर्वाद आहे असं इतिहासात किंवा पुराणात सांगितलेलं आहे. इथं आल्यावर आपल्याला बाबा श्याम यांची